गुड मॉर्निंग. हे बघा, आमच्या घराच्या खिडकीतून सकाळी सकाळी दिसणारं हे दृश्य आहे, उगवता सूर्य. तर सर्वांचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सकाळी देवपूजा करून देवाचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यामुळे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करून आजच्या दिवसाची आणि या व्हिडिओची मी आज सुरुवात करत आहे. तर आज 10वीची परीक्षा आहे. माझी मुलगी 10वीला असल्यामुळे आज तिचा सायन्सचा पेपर होता, म्हणून तिचे सगळे आवराआवरी करून तिला पेपरला पाठवले. दुपारच्या वेळेस मुलाचा अभ्यास घ्यायला बसले. त्याचा अभ्यास घेताना मी त्याच्या सगळ्या नोटबुक कायम चेक करते, कारण त्याचं हँडरायटिंग आणि स्पेलिंग मिस्टेक झालेत की नाही हे चेक करावं लागतं. कारण त्याचं नेहमी स्पेलिंग मिस्टेक झालेले असतात, त्या दुरुस्त कराव्या लागतात. आणि वेळच्या वेळी त्या केल्या म्हणजे परीक्षेच्या वेळेस अभ्यास करायला बरा पडतो, म्हणून मी नेहमी त्याच्या नोटबुक चेक करत असते. दुपारचा अभ्यास आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर जाण्यासाठी सगळे तयार झालो. आणि हे बघा, या दोघांना व्हिडिओमध्ये यायची किती हौस आहे. आणि समू पण तिच्या बाबांना व्हिडिओमध्ये यायसाठी बोलवत होती. तर आम्ही निघालो संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी. तर आता बाहेर कुठे जाणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे समजेलच तुम्हाला. हा आहे आमच्या सोसायटीचा गेट. सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडल्यावर पुन्हा मावळत्या सूर्याचं दर्शन होतं आहे. तर आम्ही आता माझ्या बहिणीच्या घरी निघालो आहे. माझ्या बहिणीच्या मुलीचा आज वाढदिवस आहे, म्हणून तिचं बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी जायचा प्लॅन आम्ही केला. मग जाता जाता गाडीतच ठरवत होतो की केक कुठून घ्यायचा. तेच आमचं सगळं डिस्कशन चाललं होतं. जाता जाता आम्हाला ट्रॅफिक लागलं. पण एक गोष्ट चांगली झाली आहे, मेट्रो झाल्यापासून बऱ्यापैकी ट्रॅफिकचं प्रमाण कमी झालं आहे. हे बघा, इथे या लाईट्स दिसत आहेत का साईडला, आपल्या तिरंग्याच्या कलरमध्ये या लाईट्स लावलेल्या आहेत. नंतर जाता जाता आम्ही केक घ्यायसाठी एका शॉपमध्ये थांबलो होतं. तिथं हे असे भारी भारी टॅग्स बघायला आम्हाला मिळाले. नंतर मी त्या केकवाल्या त्या दादांना विचारलं व्हिडिओ घेऊ शकतो का, तर त्यांनी लगेच परमिशन दिली, म्हणून केकचे व्हिडिओ घेतला. तर त्यांनी आम्हाला अजून काही टॅग्स बघायला दाखवले व्हिडिओमध्ये घेण्यासाठी. कसले कसले टॅग्स आहेत हे. केक घेऊन आम्ही पोहोचलो बहिणीच्या घरी. आम्हाला खरं तर तिला सरप्राईज द्यायचं होतं, पण तिला खात्री होती की मी तिच्या बड्डेला घरी येणारच, त्यामुळे ते सगळे अगदी तयारच राहिले होते. घरी पोचल्यावर बघितलं तर तिनं ऑलरेडी बड्डेचं डेकोरेशन तयारी करून ठेवली होती. हे बघा, आणि मी व्हिडिओ करते म्हणून माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त खुश झाली होती आणि लगेच व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत होती की माझ्या बहिणीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दर्शनी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर दर्शनी, हॅपी बर्थडे टू यू. बाय बाय बाय. कसं झालं बर्थडे सेलिब्रेशन? एक नंबर, बेस्ट बर्थडे. थँक्यू फॉर कमिंग, थँक्यू सो मच. पावभाजीची रेसिपी पण आपण शेअर करू.
झटपट पावभाजी. किसकी बर्थडे? आम्ही निघालो श्रीच्या बर्थडेची आणि इथे आमचं डिस्कशन चालू होतं नेक्स्ट टाइम कधी नेक्स्ट टाइम पार्टी कुणाच्या बर्थडे आणि काय काय करायचं हे सगळेजण आपस डिस्कशन पार्टी चाहिए. चला इमेजिकल आपण इमेजिकल जाऊ. दर्शू आपण इमेजिकल जाऊ. गुड नाईट. तर अशी सगळी चर्चा करून आम्ही निघालो घरी जायला. नमस्कार. आज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर आय होप तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ नक्की आवडेल. दिवसभरातील छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.